आज आपण साधा सोपा असा 1 किलोचा पायनॅपल केक बघणार आहोत. साधारणतः 600 रुपये किलोने हा केक जातो. खूप छान पण सिंपल डिझाईन आहे. तर इथे मी केक टिनला पूर्ण तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडासा मैदा टाकणार आहोत. आता आपण केकचं बॅटर तयार करायला घेणार आहोत. तर मी बॅटरसाठी हे असं एक बाउल घेतलेलं आहे. इथे त्याच्यामध्ये मी 1 किलोसाठी 400 ग्रॅम प्रीमिक्स वापरणार आहे. चारशे ग्रॅम प्रीमिक्ससाठी आपल्याला 200 ml पाणी लागणार आहे. यामध्ये थोडेसे इसेन्स टाकून घेऊ. शकता बॅटर तयार आहे. आता हे आपण ऑइल लावलेल्या टिनमध्ये काढून घेऊ आणि बेक होण्यासाठी ठेवू. एक बोर्डला खाली क्रीम लावून घेतलेली आहे. त्यावर आता आपण एक केक स्लाइस ठेवणार आहोत. अशा पद्धतीने त्यानंतर आपण त्याला शुगर सिरप लावणार आहोत. शुगर सिरप पूर्ण केकवर लावायचं आहे. त्यानंतर आपण वरच्या लेअरला शुगर सिरप नंतर क्रीम लावून घेणार आहोत. जिथे क्रीम लागली नसेल तिथे तुम्ही लावून घ्यायची. यानंतर आपण याच्यावरती पायनॅपलचे क्रश टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी पूर्ण केकला क्रशने कव्हर केलेलं आहे. सेम प्रोसेस तुम्ही सेकंड लेअरला सुद्धा करायची आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असा आपला केक क्रमकोट करून झालेला आहे. आता आपण याला फायनल फिनिशिंग करणार आहोत. तर मी एका पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतलेली आहे आणि ती ह्या केकच्या साईडने पूर्ण कव्हर करणार आहे. फायनल फिनिशिंग झाल्याच्या नंतर मी ह्या झिगझॅग क्रॅपर पट्टीने साईडने असं ओढून घेतलेलं आहे. त्यामुळे केकचा लुक खूपच सुंदर दिसत आहे. तुम्ही बघू शकता. आपल्या केकचा फ्लेवर पायनॅपल आहे त्यामुळे आपण त्याला येलो कलरच्या जेलने पूर्ण कव्हर करणार आहोत. पॅलेट नाईफने पूर्ण केकला कव्हर करून घ्यायचं आहे.
आता हे बॅटर व्यवस्थित हलवून घ्यायचे. आता सेम प्रोसेस ब्लॅक जेलने आपण केकला डिझाईन बनवणार आहोत. एका छोट्याशा काडीने ही डिझाईन व्यवस्थित बनवून घ्यायची. एका छोट्याशा काडीने ही डिझाईन व्यवस्थित बनवून घ्यायची. आता मी डिझाईनसाठी नूरचं N1 नोझल वापरणार आहे. नूरच्या नोझलने खूप छान अशी डिझाईन येते. तुम्ही बघू शकता हे नूर N1चं नोझल आहे. इथे N1 लिहिलेलं आहे. हे मी एका पायपिंग बॅगमध्ये भरून घेणार आहे. पण आता यात क्रीम टाकून डिझाईनसाठी. आपण केकला डिझाईन बनवून घेऊ. करून घेणार आहोत. बघू शकता केकला छान अशी बॉर्डर तयार झालेली आहे. आता या डिझाईनवर आपण चेरी ठेवणार आहोत. खूप छान असा बेकरीसारखा आपला केक तयार झालेला आहे.